भंगारवाल्याला तुम्ही जर भंगार विकत असाल तर सावध व्हा। एका भंगारवाल्यानं केलं असं काही की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। एक भंगारवाला जेव्हा भंगार घेण्यासाठी एका घरात गेला, त्यानंतर त्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। जर तुमच्या गावात, तुमच्या शहरात जर भंगारवाला येत असेल तर तुम्ही आत्ता सावध होऊन जा। कारण की एक आपल्याला सवय असते, घरात काही वस्तू तुटली, प्लॅस्टिकची, स्टीलची वस्तू तुटली, जुनी झाली की ती आपण उचलतो आणि दारात येणाऱ्या भंगारवाल्याला देऊन टाकतो। त्याची किंमत ती सांगेल ती देऊन टाकतो। पण हे करत असताना आपण एक अशी मोठी चूक करतो जी आपल्या लक्षात येत नाही। पण निष्काळजीपणामुळे केलेली ही चूक तुम्हाला किती महागात पडू शकते याचं जिवंत उदाहरण ठरली आहे एक घटना। एक भंगारवाल्याने असा धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर प्रचंड व्हायरल होतोय। संपूर्ण राज्यात एक भीतीचं वातावरण पसरलंय। या भंगारवाल्याने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे लोक आता भंगारवाला पाहिलं का घाबरू लागले आहेत? त्या भंगारवाल्याचा काय धक्कादायक नेमका प्रकार आहे ते प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे। संपूर्ण राज्यात एक प्रकारचा अर्जंट इशारा त्या ठिकाणी देण्यात आलाय। कारण की तुम्ही जर भंगार विकणार असाल किंवा तुमच्या घरात एखादी जुनी वस्तू पडलेली आहे, तुम्ही ती तुमच्या गावात येणाऱ्या भंगारवाल्याला देण्याचा विचार करत असाल तर आत्ता सावध व्हा, अन्यथा तुम्ही देखील एखाद्या मोठ्या फसवणुकीचे शिकार होऊ शकता। तुमच्यासोबत हे अगदी तसंच घडू शकतं। गावात येणारे भंगारवाले सायकलवर येतात किंवा हातगाडीवर येतात किंवा एखाद्या छोट्या गाडीमध्ये येतात। त्यांच्या गाडीला भोंगा लावलेला असतो किंवा ते तोंडाने ओरडत असतात। त्या घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू घेऊन जातात, प्लॅस्टिक घेऊन जातात, रद्दी घेऊन जातात, सगळं घेऊन जातात। ते दिसताना गरीब दिसतात, पण त्यांच्या गरीब दिसण्यामागे खूप मोठं गुपित लपलेलं असतं। काही दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एक भंगारवाला पाकिस्तानचा छुपा जासूस निघाला होता। तर मध्य प्रदेशात एक भंगारवाला एका प्रतिष्ठित सोसायटीत यायचा, भंगार गोळा करायचा। भंगार गोळा करता करता तो घरात किती दागिने आहे, किती पैसे आहेत, किती वस्तू आहे याची सगळी माहिती घेऊन जायचा आणि रात्री त्याच घरात एक टोळी घेऊन येऊन चोरी करायचा। पण महाराष्ट्रात आत्ताच जी घटना घडली आहे ती यापेक्षाही भयानक आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका भंगारवाल्याने असं कृत्य केलंय की ज्यामुळे आता भंगारवाला पाहिला की तुम्ही डायरेक्ट दार बंद करा असा संदेश सरकारनं दिलाय। एक महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही जर भंगार विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण की तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा इशारा आहे असं समजा। ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराची। एक गजबजलेलं शहर, आणि या शहराच्या मध्य भागात काही अशा वस्त्या होत्या जिथे प्रचंड गरिबी होती आणि याच गरिबीच्या कॉलनीतले कुटुंब राहत होतं। त्यांचा कुटुंब प्रमुख होता अमीन शेख। अमीन शेखला सगळे आब्बू म्हणून ओळखायचे। अमीनचा रोजचा दिनक्रम, अमीन हा भंगारवाला होता। तो सकाळी लवकर उठायचा, देवाची प्रार्थना करायचा, आपली जुनी हातगाडी घेऊन बाहेर पडायचा। भंगार घ्या भंगार असा आवाज दिवसभर शहादा शहराच्या गल्लीबोळात घुमायचा। उन्हात तान्हात फिरून लोकांच्या जुन्या वस्तू तो गोळा करायचा। जेमतेम 300-400 रुपयाची कमाई व्हायची। या तुटपुंजा कमाईवर त्याच्या घरातल्या 3-4 मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालायचा। अमीन भंगारवाला शांत होता। तो फारशी कोणाचं बोलत नसायचा। त्याचं काम झालं का शांतपणे निघून जायचा। त्याच्या याच शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयानं बघायचे। हा व्यक्ती इतका शांत कसा काय राहतो? हा घरात भंगार घ्यायला आल्यावर नेमकं काय शोधत असतो असा प्रश्न सगळ्याला पडायचा। मग ती तारीख होती 8 तारखेला शहादा शहरातील एका प्रतिष्ठित वस्तीत भूषण राजपूत यांचं घर होतं। ही घटना ज्या दिवशी घडणार होती त्या दिवशीचा हा दिवस होता। प्रतिष्ठित वस्तूत भूषण राजपूत यांचं एक मोठं घर होतं। वस्ती अतिशय प्रतिष्ठित होती। घर प्रचंड मोठं होतं। श्रीमंत लोकांच्या वस्तीमध्ये घर होतं। त्या घरामध्ये लगबग सुरू होती। त्यांना नंदुरबारला जायचं होतं। भूषण यांच्या आईला एका कौटुंबिक कार्यक्रम अटेंड करण्यासाठी जायचं होतं। त्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या लेकीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले सगळे दागिने कपाटातून बाहेर काढले। त्यांनी एक एक करून ते एका कापडी पिशवीत भरले। जवळपास 10 तोळ्या सोनं होतं। आजचा भाव जर बघितला तर जवळपास 15 ते 16 लाख रुपये किमतीचं ते सोनं होतं। त्यांनी काय केलं, ती दागिन्याची पिशवी घेऊन जायची म्हणून ती व्यवस्थित ठेवली। पण अचानक एक फोन आला आणि नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला। आता उद्या जाऊ, आता दागिने इथेच राहू देत असा विचार त्यांनी केला आणि ती पिशवी कपाटाच्या बाजूला एका जुन्या वृत्तपत्रांच्या ढिगाऱ्यावर त्यांनी ठेवली होती। आता ती जी दागिन्याची पिशवी आहे ती त्यांनी जुन्या वर्तमानपत्राच्या ढिगाऱ्यात ठेवली आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला। आणि अगदी त्याच वेळेस अमीन भंगारवाल्याचा आवाज आला,
तो होता अमीन शेख. आईने भूषणला सांगितलं, अरे घरात खूप रद्दी साकली आहे, ती भंगारवाल्याला देऊन टाक. भूषण यांनी घरातली सगळी रद्दी गोळा केली, त्या भंगारवाल्याला म्हणजे अमीन शेखला देऊन टाकली. आता इथूनच खरा विषय होणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण राज्यात हे प्रकरण व्हायरल होणार होतं. त्या कागदाच्या ढिगाऱ्याच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा कापड्या पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य, त्यांच्या भावना, त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती. पण लक्षात घ्या, त्या आईने आपल्या त्या वस्तूकडे दुर्लक्ष केलं होतं. घाईगडबडीत सगळं 10 ते 15 लाखाचं सोनं त्यांनी रद्दीच्या आत ठेवलं. तिच्या मुलाला माहिती नव्हतं. त्यांनी तो सगळा रद्दीचा गठ्ठा उचलला आणि कुठलं सोनं काय न पाहता डायरेक्ट भंगारवाल्याला देऊन टाकला. परिस्थिती अशी होती की रद्दीसोबत जे 10 रुपयाला त्यानं रद्दी विकली, त्या रद्दीत 15 लाख रुपयाचं सोनं गेलं होतं. पण कल्पना कोणालाच नव्हती. अखेर दिवसभर काही झालं नाही, भंगारवाला तिथून निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. आता राजपूत कुटुंबाला नेहमीप्रमाणे नंदुरबारला जाण्याचा बेत जो रद्द झाला होता तो पुन्हा ठरला. नंदुरबारला निघायचं होतं. आई तयार झाली, दागिने घालण्यासाठी कपाटाकडे गेली. पाहते तर काय, तिथे दागिन्याची पिशवी तिथे नव्हतीच. तिला वाटलं दुसरी कुठेतरी ठेवली असेल. त्यांनी अक्षरशः सगळं घर पालतं घातलं. प्रत्येक कप्पा तपासला, ड्रॉवर उघडून बघितला. जायला प्रचंड घाई होती. घाईघाईत सगळे ड्रॉवर तपासले, पण पिशवी कुठेच नव्हती. आणि अचानक आईच्या डोक्यात लख चमकलं. त्यांना आठवलं, आपण रद्दीच्या बंडलमध्ये सोनं ठेवलं होतं. तिला आठवलं, रद्दी भंगारवाला. त्यांना अक्षरशः धक्का बसला. त्यांनी लगेच भूषणला फोन लावला. त्यांना समजलं होतं, भंगारवाल्याच्या हातामध्ये आपली सोन्याच्या दागिन्याची पिशवी गेली आहे. 15 लाख रुपयाचे दागिने फक्त 10 रुपयाच्या रद्दीसाठी त्यांनी दिले आहे. आईने भूषणला फोन केला, मी त्या रद्दीमध्ये सोनं ठेवलंय, तू ती रद्दी भंगारवाल्याला दिली आहेस. त्यावेळेस भूषणने लगेच भंगारवाल्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्याकडे भंगारवाल्याचा मोबाईल नंबर होता, पण मोबाईल लावल्यानंतर भंगारवाल्याने फोन उचलला नाही. वेळ पुढे जात होती. प्रत्येक क्षणासोबत सोनं मिळण्याची शक्यता दुरावत होती. त्याने अमीनच्या नंबरवर पुन्हा फोन लावला, तो उचलत नव्हता. बऱ्याच वेळा मिस कॉल पडत होते. आता त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कदाचित तो कामात असेल, किंवा त्याने मुद्दाम फोन टाळला असेल, किंवा तो सोनं घेऊन पळून तर गेला नसेल ना. हजारो नकारात्मक विचार आता भूषणच्या मनामध्ये येत होता. अखेर शोधाशोध सुरू झाली. इकडे तिकडे विचारलं, ओळखीच्या लोकांना, शेजारच्या गल्लीत, जो जिथून जायचा यायचा त्याची विचारपूस सुरू झाली. अमीर भंगारवाल्याचं घर कोणाला माहिती नव्हतं, पण कसं बस अमीन शेख पर्यंत ते पोहोचले. त्याच्या घरी गेल्यानंतर तिथे पाहिलं, अमीन घरी सापडला. त्याला सांगितलं की असं झालं आहे. आता त्याने ते ऐकून घेतलं आणि ऐकल्यावर तो जे बोलला ते अतिशय धक्कादायक होतं. भूषण यांना वाटलं होतं की अमीन शेख आता ओळख दाखवणार नाही. तो म्हणेल की मला काय माहिती, मी फक्त रद्दी घेतली, असं तो म्हणेल. पण तो म्हणाला, साहेब, मी ते भंगार त्या दिवशी शहाद्याच्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकून टाकलं. हे ऐकून राजपूत कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणाली, काय मोठी चूक झाली, मी त्या रद्दीमध्ये दागिन्याची पिशवी ठेवली. भूषणसाठी हा दुसरा सगळ्यात मोठा धक्का होता. सोनं आता एका व्यक्तीकडून निष्ठून भंगाराच्या महासागरात हरवलं होतं. पण अमीन शेख तिथं थांबला नाही. तो म्हणाला, काळजी करू नका साहेब, चला आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ. तो भूषण यांना घेऊन होलसेल दुकानात गेला. तिथे हजारो किलोचे भंगाराचे ढिगारे होते. त्यात एक छोटी पिशवी शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, भंगाराचे ढिगारे तपासले, पण सोनं काही सापडेना. आता राजपूत कुटुंबानं आशा सोडून दिली होती. तेव्हा अमीन शेखला काहीतरी आठवलं. एक छोटीशी आशा त्याच्या मनात जागी झाली. तो भूषण यांना म्हणाला, साहेब, मी कधी कधी थोडं भंगार घरी घेऊन जातो. माझी मुलं लहान असतात, त्यात खेळणी किंवा काही वेगळ्या वस्तू सापडल्या तर ते खेळण्यासाठी काढतात, म्हणून मी एकदा फोन लावून विचारतो. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पत्नीला फोन केला. पत्नीला विचारलं, काही वेगळी वस्तू सापडली होती का? त्याच वेळेस पत्नी म्हणाली, हो, त्याच्यामध्ये कापडाची पिशवी होती आणि त्याच्यात सोनं होतं आणि मी ती पिशवी कपाटात ठेवली आहे. पत्नीनं कबुली दिली. त्यानंतर भूषण आणि अमीन हे दोघेही घरी गेले. घरी गेल्यानंतर कपाटात पाहता तर काय, तर ती दागिन्याची पिशवी जशी आहे तशीच होती. खरंच हा जो माणूस होता, जो भंगारवाला होता, तो खरंच एक चोर फसवणूक करणारा नसून तो एक प्रामाणिक सोन्यासारखा माणूस होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने येऊन सगळं सोनं त्यांना दिलं आणि बक्षीस म्हणून भंगारवाल्याला 15,000 रुपयाचा स्मार्टफोन दिला आणि त्याचं कौतुक केलं. आता पहा, अमीन शेख सारखा भंगारवाला जर प्रामाणिक असेल तर तुमच्या घरातल्या वस्तू परत येऊ शकतात. आता या गोष्टी आपण काय लक्षात घ्यायचं, ही खरी घडलेली घटना आहे. पण लक्षात एक घ्यायचं की कोणतीही वस्तू आपण दुसऱ्याला देत असतो, विकत असू, त्याच्यात काय ठेवलंय, नकळत कुणी काही ठेवलंय का, सगळ्या गोष्टींची तपासणी आपण करायला पाहिजे. एखादं खोकं दिसलं की डायरेक्ट देऊ नका. त्या खोक्यात दुसरी वस्तू आहे का, एखादा डब्बा दिसला तर त्यात काही आहे का, हे चेक करणं आपलं काम आहे. अमीन शेख सारख्या माणसाला, त्याच्या माणुसकीला, त्याच्या प्रेरणादायी कार्याला खरोखर आमचा देखील सलाम आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या गावात अशी एखादी घटना घडली होती का ती कमेंटमध्ये नक्की नोंदवा.